आता आपण बॉलिंग एंडवर पाहू शकता शत्रू आणि बॅटिंगसाठी आलेले ते ऑन स्ट्राईक समर्थ आणि नॉन स्ट्राईकवर असतील ते संदीप पाटील पप्पू उर्फ पप्पू आपण पाहू शकता. 5 षटकांचा सामना. डावखुऱ्या होताचा फलंदाज समर्थ आपण पाहू शकता. स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईकवर पप्पू. दोन क्षेत्ररक्षण असतील ते आतमध्ये असतील 30 यार्ड्सच्या. बाकीचे क्षेत्ररक्षण बाहेर असतील याची नोंद घ्यायची आहे. कंपल्सरी 2 क्षेत्ररक्षण हे बाउंड्री लाईनच्या आत 30 यार्ड्सच्या आतमध्ये आपल्याला ठेवायचे आहेत. त्यानंतर बाकीचे जे खेळाडू असतील ते लॉंग ऑनच्या दिशेने आपण ठेवू शकता. सामना लवकर सुरू करायचा आहे, खूपच वेळ झालेला आहे. वारंवार आपण पाहू शकतो इथं कॉल देत असताना सांगत असताना प्रतिसाद काहीसा मिळत नाहीये संघांचा आपल्याला. शत्रू बॉलिंग मार्कवर आपण पाहू शकता. पहिला षटक वैयक्तिक पहिला संघाचा पहिला षटक 5 षटकांचा सामना. ऑन स्ट्राईक समर्थ. पहिला चेंडू शत्रू यांचा समर्थ खेळून काढतील. आपटी प्रकारचा चेंडू आपटलेला. पंचांचा इशारा वाईड बॉल. वाईड +1. इथं काहीशी चांगली सुरुवात देखील मिळाली नाही शत्रू यांना. लाईन लेंथ थोडीशी भरकटले. लेगस्टिकच्या बाहेर बॉल. पंचांचा इशारा वाईड. धावसंख्येत श्री गणेशा. धावसंख्या झाली ती 2. एकही चेंडू न हाताळता पुढील चेंडू परत स्लोअर पद्धतीचा चेंडू. कव्हरच्या दिशेने बॉक्स टाईप शॉट खेळलेला, मात्र तिथं धाव मिळाली ती एकच. आता कुठेशी छान लेंथ पाहायला मिळेल गोलंदाजाकडून. त्याचा पुरेपूरसा फायदा नाही घेऊ शकले पप्पू. परत एकदा स्ट्राईकवर तर आपण पाहू शकता समर्थ. पुढील चेंडू शत्रू यांचा. त्याच प्रकारचा चेंडू वारंवार पिचवरती बॉल आपटताना पंच दंडित करताना परत एकदा शत्रू यांना या षटकामधील दुसरा अतिरिक्त धाव. वाईड प्रकारचा चेंडू. लाईन लेंथ काहीशी शत्रू यांना प्राप्त होत नाही. आपटण्याचा प्रयत्न करतात पण लेगस्टिकच्या बाहेर बॉल जात असताना वाईडच्या स्वरूपात दंडित करण्यात आले त्यांना. आतापर्यंत 2 वाईड चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या झाली ती 4. त्याच प्रकारचा चेंडू साईड चेंज करून, परंतु विषय तोच आहे की वाईड पद्धतीचा चेंडू परत एकदा लेगस्टिकच्या बाहेर साईड चेंज करून देखील लाईन लेंथमध्ये काहीसा फरक पाहायला मिळाला नाही शत्रू यांचा. एक्स्ट्रा धाव आपल्याला पाहायला मिळाल्या त्या 4. त्याच प्रकारचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. काहीसा बॅट आणि बॉलचा संपर्क चांगला नाही. यष्टीरक्षक बॉल गॅदर करत असताना 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी झालेले. ते धावसंख्या झाली ती 6. तर आपण पाहू शकता शत्रू यांचा वारंवार बॉल आपटण्याचा प्रयत्न, बाउन्स पद्धतीचा टाकण्याचा प्रयत्न, परंतु काहीशे यशस्वी नाही ठरत असताना अतिरिक्त धावा 4 खर्च केल्यात त्यांनी. आतापर्यंत 2च चेंडू हाताळलेत. धावसंख्या झाली ती 6. पुढील चेंडू जरासा पुढे टाकलेला आहे पण इथं मात्र यशस्वी झाले. ती चांगली लाईन लेंथ मिळाली आहे त्यांना. थोडासा ऑफस्टिकच्या आतमधून बॉल जात असताना बॉल डॉट बॉलच्या स्वरूपात यष्टीरक्षकाच्या हातात. पप्पू इथं डॉट बॉल पद्धतीचा चेंडू खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. काहीशी पुढील चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. परत एकदा त्याच प्रकारची गोलंदाजी. छान असा कमबॅक आपण पाहू शकता शत्रू यांच्याकडून. पप्पू यांना मात्र काहीसे बॉलचा लेंथ जज करण्यामध्ये थोडीशी परेशानी तर आपल्याला पाहायला मिळते. काहीसे बॉल आणि बॅटचा संपर्क नाही डॉट बॉलच्या स्वरूपात. छान अशी गोलंदाजी कमबॅक 4 वाईड नंतर. त्याच प्रकारचा चेंडू. इथं मात्र बॉल आणि बॅटचा चांगलासा संपर्क. बॉल चाललाय सीमारेषे पार 4 धावांसाठी. आता खूप वेळेनंतर देखील पप्पू यांना बॉलचा लाईन लेंथ सापडला. शॉट खेळण्यामध्ये उत्तीर्ण झाले ते. छान अशा पद्धतीचा लॉफ्टेड शॉट लेग साईडच्या दिशेने 4 धावांच्या स्वरूपामध्ये.
बॅट बोलत असताना आता पप्पू यांची काहीसा वेळ घेतला त्यांनी बॉल जज करण्यासाठी, परंतु आता मात्र एक सक्सेसफुल फटका त्यांच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. शत्रू यांनी आतापर्यंत हाताळलेले बॉल 5 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या ते 10. या षटकातील शेवटचा चेंडू परत एकदा काहीसा छान पद्धतीचा चेंडू, षटक समाप्ती डॉट बॉलच्या स्वरूपामध्ये. 4 अतिरिक्त धावा खर्च करून देखील 6 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्या. त्यात एक मोठा फटका पप्पू यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. लेग साईडच्या दिशेनं स्वीप लेगचा फटका ज्याला म्हणतात, 4 धावांच्या स्वरूपामध्ये. षटक समाप्ती धावसंख्या झालेली ती 10. तर संदीप उर्फ पप्पू आतापर्यंत खेळतात 5 चेंडू खेळत असताना 5 धावांवरती आणि समर्थ मात्र 1 चेंडूवरती 1 धाव. त्याने करून संघाचा टोटल आपल्याला पाहायला मिळतो 10. एक षटक समाप्त, दुसरा षटक, 5 षटकांचे सामने. अजून उर्वरित 24 चेंडूचा खेळ पर्याप्त. दुसरा षटक घेऊन येतील आपल्या संघासाठी. गोलंदाजाचं नाव गणेश आपण पाहू शकता. वैयक्तिक पहिला संघासाठी दुसरं षटक घेऊन येत असताना गणेश, आणि इथं मात्र सलामीसाठी उतरलेले ते समर्थ आपण पाहू शकता. आतापर्यंत एक षटकामध्ये एकच चेंडू त्यांनी फेस करत असताना 1 धाव आपल्या संघासाठी जोडलेले. आता मात्र परत एकदा आपण त्यांना स्ट्राईकवर पाहू शकता. सलामीसाठी देखील ते स्ट्राईकवरच होते, परंतु एकच चेंडू खेळायला मिळाल्यामुळे धावसंख्या त्यांनी जोडली ती 1. आपल्या संघाची धावसंख्या झाली ती 10. पुढचा चेंडू इथं आपण पाहू शकता. काहीसं वेगळं एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा. ऑफस्टिकच्या बाहेर अतिरिक्त धावच्या मार्फत वाईड चेंडू, अतिरिक्त धावमध्ये वाढ आपण पाहू शकता. काहीशी गोलंदाजी जी आपण पाहू शकता, वाईड अतिरिक्त गोलंदाजी जास्त आपल्याला पाहायला मिळते. गणेश यांचा पुढचा चेंडू ड्राईव्हला खेळण्याचा प्रयत्न समर्थ यांचा. काहीसा बॅटचा संपर्क नाही, एज लागून. इथं मात्र एकच धावावरती समाधान. 4 धावा अतिरिक्त. पुढील चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, थोडासा लाईन लेंथ मध्ये बदल. काहीशी पंचांकडून दात मागत असताना डॉट बॉलच्या स्वरूपात पुन्हा एकदा छान अशी गोलंदाजी आपण पाहू शकता गणेश यांची. अतिरिक्त धावा देखील आली होती, परंतु छान असा कमबॅक आपण पाहू शकता गणेश यांचा. 3 चेंडूमध्ये मात्र आणि मात्र 2 धावा खर्च केले ते गणेश यांनी. पण काहीशी अपेक्षा असेल पप्पू यांच्यावरती आपल्या संघाची. स्लोअर पद्धतीचा चेंडू, परत पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळलेला फटका आणि तोच रिझल्ट पाहायला मिळतोय. आलेले 4 धावा पप्पू यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा आपण बघू शकता फटका त्याच दिशेने खेळलेला आहे. आवडते क्षेत्र त्यांच्या त्याच दिशेमध्ये त्यांनी 2 मोठे फटके त्यांच्या बॅटमधून. 4 धावांच्या, परंतु एकही मोठा फटका अजूनपर्यंत षटकारच्या स्वरूपात आलेला नाहीये. बॉल झालेले ते आतापर्यंत 10 आलेले आहेत ते मोठे फटके 2 ते देखील पप्पू यांच्या बॅटमधून. समर्थ यांनी आतापर्यंत खेळलेले चेंडू 2 आणि धावसंख्या ॲज पर द 100 स्ट्राईक रेटच्या हिसाबाने 2. पप्पू यांनी खेळलेले 8 चेंडू आणि 9 धावा जोडल्या आपल्या संघासाठी. धावफलकाची धावसंख्या आहे ती 16. पुढील चेंडू गणेश यांचा. मोठा फटका त्याच दिशेने, फेवरेट दिशा. आता मात्र यशस्वी होत असताना संदीप पाटील उर्फ पप्पू 2 मोठे फटके त्या जागेवरती खेळून काढत असताना तिसरा फटका बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता मात्र कुठेतरी हाणामारीचा विचार पप्पू यांच्या डोक्यात आलेला असल्याची, आणि त्यांनी मोठा फटका खेळून देखील आपला आता संघासाठी धावा जोडण्याचा प्रयत्न सुरू केलेला. आक्रमकता धारण केलेली, धावसंख्या तब्बल जाऊन पोचलेली ती 22. छान अशी गोलंदाजी गणेश यांची. पुढील चेंडू शेवटचा चेंडू, परत एकदा पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बिटवीन द 2 फील्डर्स, बॉल गॉल आउट ऑफ द बाउंड्री पार्क फॉर बाउंड्री. इट्स 4 रन फ्रॉम पप्पूज बॅट. आणि छान अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली पप्पू यांची. आता मात्र कुठेतरी आक्रमकता, शेवटच्या 2 चेंडूवरती छान गोलंदाजी असताना मोठे फटके पप्पू यांच्या बॅटमधून. यांनी समीकरण बदलून ठेवलेले ते आपल्या संघासाठी. समीकरण झालेले ते 2 षटकाच्या समाप्तीनंतर 26. मागील षटकामध्ये धावा आलेल्या होत्या त्या 10. त्यामध्ये आपण पाहू शकता 4 अतिरिक्त धावा होत्या. सामना पटापट सुरू करायचा आहे, टीम मीटिंग करायची नाहीये. खूपसा वेळ गेलेला सामना सुरू होण्यामध्ये देखील. त्याच प्रकारे आपण जर कराल
तर सामन्यासाठी उशीर पाहायला मिळेल आणि आपल्याला सामने जे आहेत ते कमी षटकांचे पाहायला मिळतील. ते देखील जो निर्णय असेल तो कमिटीकडे असणार आहे. याची नोंद घ्यायची. आजच सेमीफायनल आणि फायनल देखील आपल्याला पाहायला मिळेल. मोठा महासंग्राम, मोठी जुई आपल्याला पाहायला मिळालेली आहे. ती ओपन गटात ग्रामीण गटातून जात असताना 2 आयकॉन खेळत असताना परत दुसरी इंटर कॉलनीमधून आपण पाहू शकता माऊली 11 संघ आपल्याला पाहायला मिळेल वरती. आणि आज कोणता संघ वरती जाईल त्याकडे लक्ष असेल. नवीन गोलंदाज आपण पाहू शकता. नवीन गोलंदाज संजय आपण पाहू शकता. तिसरं षटक आपल्या संघासाठी. कशा प्रकारची गोलंदाजी होते. मोठा फटका आला तसा डिस्पॅच. रडार मध्ये आलेला चेंडू. खूप वेळेपासून नॉन स्ट्राईक वरती असताना आपण पाहिलं समर्थ यांना त्याचा मात्र राग काढला की काय या गोलंदाजाच्या गोलंदाजीवरती. कारण की आतापर्यंत पाहू शकता तिसऱ्या षटकमध्ये खेळलेले चेंडू हा तिसरा चेंडू होता. पहिले 2 षटकामध्ये एक चेंडू त्यांना खेळायला मिळाले. त्यातपरती ते नॉन स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळाले. परंतु आता स्ट्राईक मिळाल्यानंतर काहीसा राग त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजावरती आक्रमक करत असताना बॉल पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारासाठी. छान अशी सुरुवात दिलेली आहे ती. मोठा फटका खेळणार ब्लॉकहॉल पद्धतीचा चेंडू. हलका फ्लिक काढलेला आहे. क्षेत्ररक्षण पहा किती फास्ट पळाले ते बॉलवरती. त्यात दरम्यान 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी. आता मात्र आपण समर्थ कडू यांची बॅट बोलत असताना पाहतोय. आक्रमकता देखील दुसऱ्या साईडने देखील आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या प्रकारचे फलंदाजीवरती आक्रमण करताना दिसले आपल्याला संदीप उर्फ पप्पू, त्याच प्रकारची आक्रमकता आता समर्थ यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू संजय यांचा आपण पाहू शकता. मोठा फटका डिस्पॅच आउट ऑफ द पार्क. काय सुरेख फटका होता. रायगडचा क्रिस गेल ज्याला संबोधलं जातं ते समर्थ कडू. त्याच प्रकारचे फलंदाजी. आता मात्र त्यांची बॅट आग ओकत असताना आपल्याला पाहायला मिळते. आक्रमकता फटके जे होते ते क्लीन फटके आउट ऑफ द पार्क. सगळे दोन्ही मोठे फटके, दोन्ही मोठे षटकार आपल्याला पाहायला मिळेल आउट ऑफ द पार्क यांच्या बॅटमधून. छान अशी फलंदाजी. धाव फलक जाऊन पोचले ते 40. पुढील चेंडू संजय यांचा. परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न थर्ड मॅनच्या पॉइंटच्या दिशेनं. इथं मात्र तोच क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. बॉलवरती हळूवार पद्धतीने येत असताना सांभाळून स्वतःला सावरताना. ते देखील महत्त्वाचं आहे. तुम्ही असाल तर खेळाल, नसाल तर काय. तर आपले शरीर सांभाळायचंय. पहिल्यांदा आपण आहोत, नंतर मॅच आहे याची लक्ष घ्यायची. त्याच प्रकारचं प्रदर्शन दाखवत असताना शेवटचा चेंडू संजय यांचा. पंचा दंडित करत असताना वाईडच्या स्वरूपात वाईड +1 एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. पप्पू यांनी नो स्टॉपचा कॉल दिलेला आहे. तो समर्थ यांना काहीशे मोठे फटके येत असताना पाहिले आपण समर्थ कडू यांच्या बॅटमधून. आता मात्र त्याच प्रकारची फलंदाजी जी आपल्याला पाहायला मिळाली संदीप यांची, त्याच प्रकारची फलंदाजी पाहायला मिळते का. आता मात्र आक्रमकता धारण केलंय ते त्या संघानं, गावठण संघानं. आपण बघू शकता काही 2 षटक त्यांची बॅट आपल्याला शांत पाहिजे. पुढील चेंडू संजय यांचा. मोठा फेवरेट जागेवरती खेळण्याचा प्रयत्न डॉट बॉलच्या स्वरूपामध्ये इथं पाहायला मिळतोय. छान असा कमबॅक. 2 मोठे फटके आले देखील. या षटकातील शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 44. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु परत एकदा डॉट बॉलच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. छान असा कॅम्बॅक झाला. लास्टच्या 2 बॉलवरती आपण पाहू शकता डॉट बॉलच्या स्वरूपात. मागच्या षटकातील जर आपण पाहिलं तर 2 चेंडूवरती, शेवटच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके पाहायला मिळाले. आता या षटकामध्ये आपण पाहू शकता की शेवटचे 2 चेंडू होते ते डॉट बॉलच्या स्वरूपात. परंतु
2 षटकामध्ये जर आपण पाहिले की जे रन रेट होता तो खूप स्लो पद्धतीने आपल्याला जाताना पाहत असतात. पण आता मात्र तिसऱ्या षटकामध्ये आक्रमकता पाहायला मिळाली आपल्या समर्थकडू यांची, ज्यामुळे जो स्कोर आहे तो धावसंख्या जी आहे ती उंचवर जात असताना 44. मागील षटकामध्ये 18 धाव खर्च झाल्या. नवीन गोलंदाजाचे नाव, नवीन गोलंदाज आणि इथं आपण पाहू शकता वाईड पद्धतीचा चेंडू, अतिरिक्त धाव देखील आपल्याला पाहिलं. बॉलरचं नाव सांगायचं आहे रवी. वाईड पद्धतीचा पहिला चेंडू हाताळला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुरा एकदा तीच दिशा हीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली रवी यांची. डावकरी हाताचा फलंदाज आणि डावकरी हाताचा गोलंदाज, लेफ्टी वर्सेस लेफ्टी हा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. रवी यांचा पुढील चेंडू आपटी प्रकारचा चेंडू, स्लोअर पद्धतीचा चेंडू काहीसा जज करू शकले नाही. बॅट स्विंग फास्ट असताना बॅटची लीडिंग एज, बॉल एष्टी रक्षकाच्या हातामध्ये. एक टप्पा धावसंख्या घेतलेली ती 1 धावसंख्या झाली ती 47. आता छानसा कमबॅक, लाईन लेंथ गवतली आहे असं म्हणू शकता आपण रवी यांना, कारण की मागील 2 चेंडू त्यांचे अतिरिक्त पद्धतीचे वाईट पद्धतीचे चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. काहीसा कमबॅक करून देतोय का रवी आपल्या संघासाठी, कारण की धावसंख्या जी आहे ती छान अशी आपल्याला पाहायला मिळते. वारंवार त्या पद्धती इथं मात्र यशस्वी होतोय तो गोलंदाज. मोठा विकेट, संदीप पाटील उर्फ पप्पू बॅक टू द पवेलियन. एज लागत असताना झेल जातो तो एष्टी रक्षकाच्या हातात, काही न चूक करता अचूक झेल टिपलेला आहे. किशोर घरत आपण पाहू शकता पप्पू यांची जागा भरून काढण्यासाठी. किशोर घरत, रवी यांची छान अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडी मोडण्यामध्ये यशस्वी झालेले ते रवी. तर आपण पाहता किशोर घरत आपल्याला पप्पू पाटील यांची जागा घेत असताना आपण पाहू शकतो. छान अशी गोलंदाजी रवी यांची. कमबॅक ओव्हर ठरू शकते का? वैयक्तिक पहिलं संघासाठी 4थं षटक रवी यांचं खेळून काढतील किशोर घरत. नवीन फलंदाज, राईट हँड बॅट्समॅन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, छान अशी गोलंदाजी आपण पाहू शकता. काहीसे वेगाचा वापर न करता अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय रवी यांना, त्या करून बॉल डॉट बॉलच्या स्वरूपामध्ये आपल्याला जायला पाहायला मिळत आहेत. पॉइंटमध्ये खेळण्याचा प्रयत्न, फक्त बॉलला फ्लिक केलेला आहे पॉइंटमध्ये, तिथं मात्र 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी. आता मात्र खूप वेळेनंतर आपण पाहू शकता समर्थ कडू यांना स्ट्राईक मिळालेले आहे. 2 षटकामध्ये, पहिल्या 2 षटकामध्ये देखील असंच झालं. नॉन स्ट्राईकवरती उभे होते. तिसऱ्या षटकामध्ये त्यांना चान्स मिळाला, त्यांनी त्याचा पुरेपूर फायदा घेतला. आता मात्र या षटकातील शेवटचे 2 चेंडू कशा प्रकारे खेळून काढतील ते समर्थ कडू. ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू, जस्ट अ फ्लिक ऑफ अ हँड खेळून काढलेला आहे. 30 यार्ड्समध्ये बॉलर स्वतः बॉल गॅदर करत असताना पाहायला मिळेल. त्याच दरम्यान 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी. धावसंख्या झालेली ती 49. धावसंख्येचा ग्राफ जर आपण पाहिला, पहिल्या षटकामध्ये 10, नंतर 14, त्यानंतर 18 रायझिंग ग्राफ आपण पाहू शकता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, काहीसा संपर्क चांगला नाही. झेल ड्रॉप येण्याचा छान असा प्रयत्न केला, त्याच दरम्यान देखील 2 धाव घेण्यामध्ये यशस्वी आणि षटक समाप्त. येणारा शेवटचा षटक, हाणामारीचा षटक. इथं मात्र आपण पाहू शकता समर्थ कडू यांना आता परत एकदा स्ट्राईक मिळेल. हाणामारीच्या षटकामध्ये कितीशे धावा आपल्या संघासाठी गोळा करतायत त्यावरती लक्ष असेल संघाचं. आणि त्यात देखील 8383 क्रिश नवी मुंबई या संघाची
प्रयत्न असतील की धावा रोखण्यासाठी, कारण की धावसंख्या आता मात्र पाहिली आपण तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 51. एक गडी बाद, मोठा खेळाडू बाद. सलामीची जोडी तोडण्यामध्ये यशस्वी झाले होते ते रवी. छान अशी गोलंदाजी, 10 धावा खर्च केल्या ते रवी यांनी. आता शत्रू यांना आपण परत एकदा पाहू शकता, वैयक्तिक दुसरं संघाचं 5वं षटक, या इनिंगमधील शेवटचं षटक घेऊन येतील ते शत्रू. पाहू शकता सलामीचे फलंदाज, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु शत्रू यांची फिरकीचा जादू चाललेला आहे तो समर त्यांच्यावरती. एज अँड बोल्ड, छान असं स्पोर्ट्समॅनशिप पाहायला मिळालं. समर्थ यांचं बॅटची जशी एज लागली आणि त्यांनी पाहिलं की झेल झालेला आहे, स्वतःहून ते बाहेर चाललेले आहेत. दॅट्स द स्पोर्ट्समॅनशिप आपण पाहू शकता. वैयक्तिक 20 धावा समर्थ यांनी आपल्या संघासाठी जोडलेले आहेत. छान अशी फलंदाजी पाहायला मिळेल. नवीन फलंदाज अंकुश आपण पाहू शकता, ऑलराऊंडर. फिरकीचे जादूगर अंकुश, छान अशी गोलंदाजी असते त्यांची जेव्हा बॉलचा ग्रिप भेटतो त्यांना. पुढील चेंडू शत्रू यांचा, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, छान असा कव्हर ड्राईव्ह. तिथं मात्र छान असा झेल आपल्याला पाहायला मिळते. ज्या पावली गेले अंकुश त्याच पावली परत एकदा पॅव्हेलियनमध्ये येत असताना पाहायला मिळाले. लगातारचे 2 विकेट आपल्याला पाहायला मिळाले शत्रू यांच्या गोलंदाजीवरती. छान असा कमबॅक, ज्या डेथ ओव्हरमध्ये हाणामारीचं षटक ज्याला म्हटलं जातं त्यामध्ये समजदार आणि सूझबूझची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते शत्रू यांच्याकडून. आतापर्यंत एकही धाव खर्च न केली या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये 10 धाव संख्या त्यांनी खर्च केली होती. आता मात्र 2 चेंडूवरती 2 मोठे फटके खेळायचा प्रयत्न होता, परंतु शत्रू यशस्वी ठरले. 2 फलंदाज बाद केले आतापर्यंत. लगातार 2 चेंडूवरती 2 मोठे हादरे गावठण संघाला. हॅट्रिकवरती आपण पाहू शकता शत्रू. पुढील फलंदाज दिनेश, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु छान अशी गोलंदाजी, लाईन लेंथ चांगली अशी गवसली आहे शत्रू यांना, यात काहीच मात्र शंका नाही. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करते, काहीसे गतीचा वापर न करता अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या, परंतु हा षटक छान पद्धतीचा पाहायला मिळतो. पॉइंट साईडला खेळून टोळवलेला पद्धतीचा चेंडू. इथं मात्र एकच धाव घेण्यात यशस्वी. पहिली धाव आलेली या षटकामध्ये. धावसंख्या झाली ती 52 धावफलकावरती. अजूनही या शेवटच्या षटकामधील 2 चेंडू पर्याप्त आपण पाहू शकता. शत्रू यांचे धावसंख्या आतापर्यंत 52. आतापर्यंत एकच धाव खर्च केली ती 4 चेंडूमध्ये. छान अशा कमबॅक आपल्याला पाहायला मिळतं शत्रू यांचा, जिथं मात्र धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या झाली ती 52. 4 षटकानंतर धावसंख्या होते ती 51. मात्र एकच धाव खर्च केली ती शत्रू यांनी आपल्या 4 चेंडूमध्ये. पुढील चेंडू शत्रू यांचा, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, छान अशी लाईन लेंथ पाहायला मिळेल. परत एकदा बॉल यष्टीरक्षकाच्या हातात डॉट बॉलच्या स्वरूपात. या इनिंगमधील शेवटचा चेंडू पाहायला मिळेल. या षटकातील देखील शेवटचा चेंडू. धावसंख्या आतापर्यंत स्थिर 52 धावसंख्या. ज्या डेथ ओव्हरमध्ये रन जोडण्याचा प्रयत्न करायचा असतो त्यामध्ये धावा आल्याच नाही. धाव मात्र एकच धाव घेण्यामध्ये यशस्वी झाला तो गावठाण संघ. मोठा फटका यावेळी खेळला तर जरूर आहे, परंतु बॉल हळू पद्धतीने जात असताना बाउंड्री लाईनकडे आणि हळूवार पद्धतीची रनिंग आपल्याला पाहायला मिळते. स्वतःचा जीव सांभाळून पळत असताना क्षेत्ररक्षण. इथं मात्र एकच धाव. 2 धाव घेण्यामध्ये यशस्वी. तिसरी धावेला धावबादच्या स्वरूपात पाहायला मिळेल. धावसंख्या झालेली ती 54.
या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3च धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि 2 मोठे हादरे. त्याने करून धावसंख्या पोहोचली आहे ती 54-55 धावांचा टार्गेट असेल. 11च्या सरासरीने हे रन जोडायचे असतील ते 8383 नवी मुंबई या संघाला. बघू कशा प्रकारची फलंदाजी आता नवी मुंबई संघ करेल आणि कशा प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल गावठाण संघाकडून. लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. जसे तुम्ही येता आपले क्षेत्ररक्षक पाठवायचे आणि आपले सलामीचे फलंदाज देखील पाठवायचे. नवी मुंबई संघाला विनंती आहे, सामन्याला उशीर करू नका. धावांचं आव्हान असेल ते 55. 11च्या सरासरीने 11चा रन रेट असेल. प्रत्येक षटकामध्ये आपल्याला 11 रन जोडायचे असतील. 55चा टार्गेट. लास्टच्या षटकामध्ये आपण पाहिलं छान असे कमबॅक करून दिले ते शत्रू यांनी आपल्या संघासाठी. चला, वन सोल्युशन नेरूळ आणि आयुष्य देवन अंबरनाथ दोनही संघ नाणेफेकीसाठी या. चला पहा, आवाजाकडे लक्ष द्या. सर्वांचं लक्ष वेधण्याचं काम करेल. वन सोल्युशन नेरूळ आणि आयुष 11 अंबरनाथ दोनही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी या. आपल्याकडे वेळ फार कमी असणार आहे. वारंवार आपल्याला सूचना देण्याचं काम आमच्या आयोजन कमिटीकडनं आम्ही समालोचन कक्षामधून करत आहोत, परंतु आपण या गोष्टीचं गांभीर्य घेणं फार गरजेचं, कारण वेळ आपल्याकडे कमी असणार आहे. आपल्याकडे अवधी फार कमी आहे. नाणेफेकीसाठी वन सोल्युशन नेरूळ विपक्ष आयुष 11 अंबरनाथ. चला, चला, वन सोल्युशन नेरूळ विपक्ष आयुष 11 अंबरनाथ दोनही संघ. चला, प्रॅक्टिस करू नका मैदानाच्या आतमध्ये, क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला, नंतर पुन्हा आपल्याला फायनलची मॅच खेळवायची, त्यानंतर बक्षीस समारंभ. आपल्याकडे वेळ कमी असणार आहे. 30 चेंडूमध्ये 55 धावा विजयासाठी गरज असेल. 8383 क्रिश नवी मुंबई टीम. चला चला, क्षेत्ररक्षण लावून घ्या. ऑन फील्ड पंच विनंती असेल. चला.
चला आयुष इलेव्हन अंबरनाथ वन सोल्युशन नेरूळ टीम इथे आली आहे. अंबरनाथ टीम आयुष इलेव्हन अंबरनाथ संघ चला नाणेफेकीसाठी या. रविराज काळूराम भगत यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी घेऊया. एका बाजूला संघ पाहूया वन सोल्युशन नेरूळ विपक्ष आयुष इलेव्हन अंबरनाथ. कॅमेरामन इकडे जरा फोकस करा. अंबरनाथ संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. चालेल चला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडू बरोबर मामा. दुसरा चेंडू भन्नाट वेगानं वाईट चेंडू उजव्या एष्टीच्या बाहेर ऑफस्टिकच्या बाहेर वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. संदीप ओ काय अप्परकट पाहायला मिळालाय. चेंडू अगदी सीमारेषा ओलांडून 6 धावा षटकार पाहायला मिळतोय. अप्रतिम स्ट्रोक्स. फलंदाज शत्रू आणि गणेश आपल्याला ही जोडी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. जिथे पहिला चेंडू आपण पाहिला डॉट तदनंतर वाईटचा चेंडू पाहायला मिळाला आणि तिसऱ्या चेंडूवरती आघात. 6 धावा 7 धावा धावपलकावरती लागल्या 2 चेंडू. भरपूर कोसळणारा पाऊस आपल्याला आता मात्र पाहायला मिळतोय. येस 3 चेंडू झालेत. इथे आपण पाहतोय हलकीशी एक आतलीकडा बॅटची घेऊन 1 धाव. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे डॉट चेंडू येतोय. नऊ धावा धावपलकावरती. ओ समोरच्या दिशेनं लॉफ्टर स्ट्रोक्स परंतु पहा काय पाहायला मिळतंय. नशीब पाहायला मिळतंय आपल्याला इथे आणि एकच धाव. मैदानावरचा असणारा पावसाचा अडथळा आउटफील्ड आपल्याला खराब पाहायला मिळतंय आणि तिथे एकच धाव. नशीब सुद्धा सामर्थ्यवानाला त्या ठिकाणी मदत करत असतं. तसंच काहीसं पाहायला मिळतंय. मेहनत करावी लागेल. धावपलकावरती आपण धावा पाहतोय आता विजयासाठी 24 चेंडू आणि 45 धावांची गरज. 10 धावा धावपलकावरती लागल्यात. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज समर्थ कडू गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतील. डावकुऱ्या हाताचा गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा आपल्याला पाहायला मिळतोय. फटका चांगला तटवलाय. चेंडू सीमारेषेच्या दिशेनं उंची गाठून लांबी घेत मात्र चेंडू सीमारेषा पार. 6 धावा षटकार. द प्रॉपर क्रिकेटिंग शॉट द परफेक्ट एलिव्हेशन इन द बॉल अँड बॅट
and it's a perfect delivery. Ball out of the park. Sixer. जिथे आपण पाहतोय विजयासाठी 23 चेंडू आणि 39 धावांचं लक्ष्य. 16 धावा धावफलकावरती लागल्यात. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यास भाग पाडणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. दरम्यान चेंडू आउट ऑफ द पार्क. सीमारेषा बाहेर. 6 धावा षटकार. काय बॅट तळपली आहे. तुम्ही पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चांगली फटकेबाजी गणेशच्या माध्यमातून पाहतोय. तब्बल 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. शत्रू आणि गणेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असताना आपण कव्हरच्या दिशेने पाहतोय. फटका तिथे 1 धाव आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या धावीचा प्रयत्न. खराब कलेक्शन पाहायला मिळते. फेकी पाहायला मिळाली परंतु कलेक्शन झालं नाही. आपण पाहतोय आता धावफलकावरती 24 धावा लागल्यात. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. शत्रू आता बॅटिंगला असताना हेलिकॉप्टर पद्धतीचा शॉट खेळला. 1 धाव कंप्लीट. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. ओ इथे चोरटी धाव. 3 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. हरणाची गती आणि चित्त्याची चपळाई दोनही खेळाडूंचा अगदी आपण पाहतोय एकमेकांशी असणारा त्या ठिकाणी संवाद मैदानाच्या आतमध्ये. एकेरी धावेचे दुहेरीमध्ये रूपांतर. खराबच्या फेकीने दुहेरी धावेचे तिहेरी धावेमध्ये रूपांतर. मंगेश चव्हाण यांचं आगमन. आमचे पाहुणे कृष्णा तनपुरे आणि मंगेश चव्हाण यांचं आगमन. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. निर्धाव पद्धतीचा चेंडू. मोठा फटका. उंची गाठली चेंडून. काय घडणार. 1 धाव तोपर्यंत यष्टीरक्षक दूरवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक दुसरं संपले. 28 धावा धावफलकावरती लागल्या. उर्वरित 18 चेंडू आणि 27 धावांची गरज. 18 चेंडूमध्ये 27 धावांची गरज विजयासाठी. मित्रांनो आता इथून ज्याचे प्रयत्न मोठे असतील, यांचे प्रयत्न बलवत्तर असतील, त्यांना इथे विजय संपादन होईल. मॅच अजूनही दोनही संघांकडे आहे. कशा प्रकारे गोलंदाजी केली जाणार, कशा प्रकारे फलंदाजी केली जाणार. 1-1 चोरटी धाव. इथून मात्र समीकरण ते धावांचं आणि चेंडूंचं कमी करत जाईल.
अशा वेळी डोळ्यामध्ये तेल घालून क्रिकेट खेळणं फार गरजेचं. अंकुश, गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक घेतली तर सुनील पाटील यांच्याकडून 1000 रुपयांची कॅश प्राइज. गोलंदाजासाठी या ठिकाणी प्राइज आले. अंकुश यांनी जर विकेट हॅट्रिक घेतली तर 1000 रुपये. सुनील पाटील यांच्याकडून फिरकीचा चेंडू हलक्या हातानं एक धाव घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार काय? स्वतः यष्टीरक्षक चेंडूवरती हळूवार पद्धतीने टाकलेला फसवा चेंडू. फक्त बॅट लावण्याचं काम केलंय त्या ठिकाणी चेंडूला, कारण सामना तर 17 चेंडू 26 धावांवरती येऊन ठेपलाय. 2 मोठ्या हिट्स आल्या तर सामना पूर्णतः कव्हर अप होऊ शकतो, असं काहीच चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू, त्यात यष्टीरक्षकाकडून खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये. मुक्तच्या 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आधीच धावा कमी, त्यात असं क्षेत्ररक्षण, त्यावरती खराब गोलंदाजी. मग मात्र चुकीला माफी नाही. या गोष्टी क्रिकेटच्या खेळामध्ये चालत नाहीत. 17 चेंडू 24 धावांची गरज. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल. आता शत्रू ज्यांनी 2 षटकारांच्या साह्यानं धावफलक अगदी पुढे नेण्याचं काम केलंय, 33 धावा धावफलकावरती. 83 क्रिश नवी मुंबई संघाचा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय, दमदार. इथे झेलची संधी निर्माण झाली आहे आणि झेल टिपला जाईल आणि शत्रू यांना मैदानाच्या बाहेर जावं लागलं. आक्रमक खेळी मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येते. मोठा धक्का लागतोय. इथून कमबॅक होईल काय? इथून कमबॅक करणं फार गरजेचं, कारण ज्या फलंदाजाच्या बॅटमधून धावा येत होत्या तो फलंदाज इथे मैदानाच्या आतमध्ये बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. येणारा नवीन फलंदाज त्याला अकराळ विकराळ रूप, रौद्र रूप धारण करणं फार गरजेचं. धावा जमवण्यासाठी मोठमोठे फटके खेळणं फार गरजेचं. आता पात्र पाहण्यासारखी गोष्ट असेल की इथे मात्र विनोद स्पोर्ट्स गावठाण हा संघ कशा प्रकारे कमबॅक करणार. तर नवीन फलंदाज रवी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील. धावा पाहिजे 14 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज. सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जाईल. तुम्ही फक्त वेळेमध्ये खेळायला सुरुवात करा. चार चेंडू झालेत या षटकातील. 4 चेंडू झालेत. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती वाईड, तिसऱ्या चेंडूवरती 1 LB, दुसऱ्या चेंडूवरती 1 LB आणि नंतर विकेट. अंपायर पहा, इकडे लक्ष द्या. आम्ही सांगतो तुम्हाला परत चेंडू कसे येते. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसरा चेंडू वाईड, ऐका, दुसरा चेंडू वाईड, तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव, चौथ्या चेंडूवरती विकेट. 3 बॉल 3 बॉल 3 बॉल. सुंदर फटका येतोय आणि फटक्याने धाव संख्या मिळतील ते 6.
धावसंख्या होते ती मात्र 39. पुन्हा एकदा अंकुश तयार, समोर असलेला फलंदाज रवी याला जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू मात्र जातो निर्धाव या ठिकाणी. पुन्हा तयार असेल अंकुश. पुन्हा त्याच प्रकारचा चेंडू, परंतु आता उजव्या इष्ट बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा इशारा होतो आमच्यापर्यंत, खराब चेंडू. अवंत धाव मिळते या ठिकाणी. धाव संख्या होती ती 40. वाईड आहे तसं यार. पुन्हा एकदा जोरदार फटका मारला. 38 सर्कल चेंडू अडतोय, तोपर्यंत एक धाव धावून पूर्ण करता दोन्ही फलंदाज. एका धावेवर समाधान मानावं लागेल. धाव संख्या होती ती 41. ओव्हर झाली. हे दाखव. 40 झाली. 40. 12 चेंडू 16 धावा. बारा चेंडू 15 धावा. 40 धाव संख्या झाले 40. किती लिहिले? 40. बारा चेंडू आणि 14 धावांची गरज विजयासाठी. संदीप गोलंदाजीवरती असताना हा चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळतोय, सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. आता उर्वरित 11 चेंडू आणि 14 धावांची गरज. इथे आपण पाहतोय एक धाव मैदानाच्या आतमध्ये. बेचाळीस धावा धावफलकावरती लागल्यात. विजयासाठी अजूनही 13 धावांची गरज. 10 चेंडू आणि 13 धावांची गरज. फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथे चांगला चेंडू, अंगाचा वेध घेणारा चेंडू. गोलंदाजी मात्र इथून चांगली होताना पाहायला मिळते. हेच प्रेशर कंटिन्यू क्रिएट करावं लागेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत एकच धाव खर्च केले, 3 चेंडू टाकलेत. आता उर्वरित 9 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज. सामना आता मात्र रंगरूप बदलताना पाहायला मिळेल. परंतु एक मोठा फटका आणि सामन्याचं चित्र बदलून जाईल. मोठा फटका, क्षेत्ररक्षक तिथे आहे, झेल टिपला आणणार काय, परंतु अगदी चेंडू जाईल सीमारेषा ओलांडून. 6 धावा षटकार. सामना आता मात्र इथून खोला केला जातोय. उर्वरित 8 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती फक्त 7 धावांची. एक धाव आणि 100 तुकडे या फटक्यामध्ये पाहायला मिळालं. मोठा फटका आणि अगदीच तिथे आपण पाहतोय सामना खुला केला जातोय षटकारानं. अठ्ठेचाळीस धावा धावफलकावरती. 8 चेंडू आणि 7 धावांची गरज. विजयासाठी महत्वपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळते. ज्यांना इथून पराभूत व्हावं लागणार आहे त्यांना घाटामध्येच दिवस मावळणार आहे. त्यांना इथूनच माघारी फिरावं लागणार आहे. त्याच्यामुळे प्रयत्न करणं फार गरजेचं. ऑफ स्टिकच्या बाहेरचा चेंडू, हो वाईट चेंडू पाहायला मिळतोय. अजून एक धाव कमी होईल. 8 चेंडू आणि 6 धावांची गरज.
हळूहळू आपण पाहतोय सामना हातातून निसटताना पाहायला मिळतोय. एक बिग हिट इथे मात्र पाहतोय पॉइंटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगानं. एक धाव कंप्लीट. विजयासाठी 5 धावांची गरज 7 चेंडूवरती. एक मोठा फटका. एक मोठा फटका आणि सामना पूर्णतः इथून फिनिश होताना आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रोक चांगला पाहायला मिळतो. ते क्षेत्ररक्षक आहे, तू झेल टिपला जाऊ शकत नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळतोय. फेकी होते परंतु उशिरानं फेकी होते. तोपर्यंत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. आता विजयासाठी चिन्ह फक्त 3 धावांचं. 6 चेंडू आणि 3 धावा. क्षेत्ररक्षण पूर्णतः आपण पाहतोय डीपमध्ये घेण्याचा विचार. स्पर्धा आपण पाहतोय मान्सून ब्लास्ट कामोठे 2025. अगदी पहिल्या दिवशी आपण पाहिलं तर ग्रामीण हाफमधून कैलासवासी कृष्णस्मृती मोठी जुई हा संघ केतन म्हात्रेला ऐकून घेऊन या स्पर्धेमध्ये बक्षीसपात्र फेरीमध्ये जाऊन पोहोच झालाय. तर दुसरा इंटर कॉलनी संघ आपण कामोठ्यातला एक मोठा तगडा संघ पाहतोय, जिथे नितीन पानाळेच्या अष्टपैलुत्व कामगिरीमुळे ती टीम माऊली 11 कामोठे सुद्धा बक्षीसपात्र फेरीमध्ये जाऊन पोहोचले. आणि आज या 10 टीममधून कोण बक्षीसपात्र फेरीमध्ये जाणार आणि या आजच्या दिवसामध्ये मान्सून ब्लास्ट या चषकाचं नाव कोण करणार. आपण चेंडू सीमारेषेच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. अडथळा आहे तिथे. एक धाव कंप्लीट झाली आहे. एका धावेवरती थांबावं लागेल. हो, खराब फेकी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुष्काळ दुष्काळ आणि दुष्काळ. 13वा महिना त्यात. विजयासाठी एका धावेची गरज. नीड्स 1 रन इन 5 बॉल्स. सामना इथून खुला झालाय. फक्त एक धाव विजयासाठी. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आणि कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम असल्या कारणानं इथे काय घडणार. हो, हलक्या हाताने खेळून काढले आणि सामना इथून आपण पाहतोय 8383 क्रिश 11 नवी मुंबई संघ विनो स्पोर्ट्स गावठाण हा संघ मात्र नक्कीच या स्पर्धेमधून विजयी होतोय. त्याच्यामुळे वन सोल्युशन नेरूळ 11 विपक्ष आयुष 11 अंबरनाथ अशी आपल्याला लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आणि क्षेत्र